नमस्कार मित्रांनो, टीचर सपोर्ट या चॅनलवर आपले स्वागत आहे। शिक्षकांसाठी अतिशय चांगल्या प्रकारे खुश खबर आहे मित्रांनो। आज दिनांक 28 नोव्हेंबर 2018 6:31 ही बातमी प्रसारित झालेली आहे। 30,000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदान मिळणार आहे। तर ते कशा प्रकारे मिळणार आहे त्याविषयी आपल्याला या व्हिडिओमध्ये माहिती बघायची आहे। तर मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सध्या व्हिडिओ खाली बघा, जे लाल कलरमध्ये सबस्क्राइब दिसत आहे त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल सुद्धा दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी अशा प्रकारे अपडेट्स व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती सर्वात अगोदर बघायला मिळतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवात करण्याअगोदर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका, तुमची कमेंटसुद्धा कमेंट बॉक्समध्ये मांडा। तर चला मित्रांनो, व्हिडिओ बघूया। बघा, या ठिकाणी राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्यातील सुमारे 30,000 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदान मिळणार असून त्यासाठी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासाठी तरतूद करण्यात येणार आहे। अर्थसंकल्पात 350 कोटींचा तरतूद यासाठी केली जाणार आहे। या संदर्भात शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत निवेदन केले। शिक्षण मंत्री तावडे यांनी विधान परिषदेत केलेल्या उपरोक्त घोषणेचा लाभ राज्यातील सुमारे 30,000 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे। येत्या 2 महिन्यांमध्ये उपरोक्त बाबींची सर्व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंबंधीची तरतूद करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही तावडे यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले। तसेच खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध अधिवेशन संपल्यानंतर पुढील 15 दिवसात मंत्रिमंडळाच्या मान्यतेकरता सादर करण्याची देखील घोषणा तावडे यांनी आज केली आहे। त्यानंतर बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार शिक्षक परिषदेचे अध्यक्ष आदींची बैठक आज विधान भवनात पार पडली। यावेळी गृहराज्यमंत्री रणजित पाटील उपस्थित होते। यावेळी शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदारांनी शिक्षकांची वास्तव बाजू बैठकीत मांडलेली आहे। तर या ठिकाणी आनंदाची बाब आहे। तर बघा मित्रांनो, अनुदान कशा प्रकारे राहणार आहे, शाळांचा प्रकार, शाळा तुकड्या, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संख्या अशा प्रकारे बघा। अघोषित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व तुकड्या, त्यानंतर आणि कार्यरत मान्यता अट शिथिल केल्यास पात्र होणाऱ्या उच्च माध्यमिक शाळा, घोषित उच्च माध्यमिक शाळा आणि तुकड्या। तर शाळा आणि तुकड्या बघा, 1279 शाळा, त्यामध्ये 9,901 शिक्षक आणि 411 शिक्षकेतर, त्याचप्रमाणे 1867 तुकड्या, यामध्ये 11 अर्धवेळ शिक्षक। तर त्यानंतर बघा, 19 सप्टेंबर 2016 अन्वये 20% अनुदान प्राप्त शाळा व तुकड्यांना पुढील 20% अनुदान देण्याबाबत, त्यामध्ये बघा 1628 शाळा आणि 2452 तुकड्या आहेत, त्यामध्ये 14,363 शिक्षक आणि 4,884 शिक्षकेतर कर्मचारी। त्यानंतर बघा, उपरोक्त सर्व बाबींकरता अंदाजे येणारा खर्च 275 कोटीपर्यंत असणार आहे। त्यामध्ये बघा 2,907 शाळा आणि 4,319 तुकड्या, त्यामध्ये 23,807 शिक्षक आणि 5,352 शिक्षकेतर कर्मचारी। तर अशा प्रकारे मित्रांनो, ही एक आनंदाची बाब आहे। आज दिनांक 28/11/2018 रोजी या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आपणास ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आतापर्यंत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।